मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून. उद्धव ठाकरेंची गद्दारी करणं अखेर प्रचंड महागामध्ये. अखेर ठाकरेंशी पंगा घेणं पडलं आमदाराला, मंत्र्याला महागात. आमदारकीचं मंत्रिपदही गेलं आणि आता पक्षही संपला. आणि मित्रांनो पुढची महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव साहेब मला माफ करा, आम्ही चुकलो. 2022 साली आमच्याकडून सगळ्यात मोठी चूक झाली. ती चूकच आम्हाला इथून पुढे महागात पडणार. मित्रांनो ही बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी राजकीय कलाटणी देणारी. या बातमीने सर्वसामान्यांना मित्रांनो दिलासा मिळाला असला तरी राजकीय पक्षांना मात्र यातून खूप चांगली शिकवण मिळाली आहे. काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो, नेमकं घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये. महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांनी अखेर उद्धव ठाकरेंना कमी लेखनं त्यांच्याच आलंय अंगलट. मित्रांनो उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातील आमदारांना बाजूला करून दुसऱ्या पक्षातील नेते असणारे बच्चू कडू यांना आमदार केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये बच्चू कडूंना मंत्री केलं. आपल्या जवळच्या नेत्यांना सोडून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला मंत्री करणं हे राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय पहिलं उदाहरण होतं. मात्र बच्चू कडूंना उद्धव ठाकरेंनी एवढं दिलं तरी मात्र बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि बच्चू कडू निघाले थेट वाया सुरत मार्गे गुवाहाटी. म्हणजेच बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंशी पक्की गद्दारी केली. हीच गद्दारी आता बच्चू कडूंना ना घर का ना घाट का ना किधर का अशा प्रकारचं त्यांना राजकीय करिअर संपल्यात जमा झालंय. मित्रांनो त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडूंसाठी आता पुढचं राजकीय भविष्य, राजकीय करिअर अतिशय महागात चाललंय. कारणही तसंच आहे. कारण की आता स्वतः आमदार नाहीत, स्वतः मंत्री नाहीत, ना पक्ष कुठे वाढतोय, ना निधी मिळतोय, ना पक्ष वाढवण्यासाठी कुठे जागा मिळते. मित्रांनो एकट्या उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याच्या नंतर नियतीचा खेळ कसा बनतो याचं जिवंत आणि मनोमन उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलंय. आणि या उदाहरणामुळे एखाद्या पक्षाशी आपण गद्दारी करावी का, बरं गद्दारी केली तर ती गद्दारी इथपर्यंत करावी का की आपण खालपर्यंत घेऊन गेलो. मित्रांनो या सगळ्या घडामोडी आता बच्चू कडूंना महागात पडतात. कारण मित्रांनो बच्चू कडूंनी आता गळ घातली आहे एकनाथ शिंदेंना. ज्या एकनाथ शिंदेसोबत बच्चू कडूंनी गद्दारी केली होती, उद्धव ठाकरेंना सोडण्याचं काम केलं होतं, मुंबई मार्गे सुरत मार्गे गुवाहाटी पोहोचले होते आणि मात्र उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांनी सोडला होता. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरेंसोबतून गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं, त्यांची आमदारकी पाडून टाकली आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याच्या नंतर काय होतं याचा पहिला झटका एकनाथ शिंदेंनी कधीच बच्चू कडूंना दिला होता. आता त्याहूनही दुसरा धक्का म्हणजे बच्चू कडूंचा सगळा पक्ष आता संपल्यात जमाय. प्रहार जनशक्ती पक्ष आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करा असे एकनाथ शिंदेंनी थेट बच्चू कडूंना आदेश दिलेत. जर तुम्हाला आमदारकी पाहिजे असेल, जर तुम्हाला मंत्रिपद पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचा संपूर्ण पक्ष आमच्या शिवसेनेमध्ये विलीन करावा लागेल असं थेट बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी सांगितल्यामुळे बच्चू कडूंना आता मात्र उद्धव ठाकरे आठवले आहेत. उद्धव ठाकरेंचा चेहरा आठवलाय, ठाकरेंचा करारी बाणा आठवलाय. उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे रक्षण करते हे आठवलंय. मात्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून ही आलेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये बच्चू कडूंचा पक्ष जर विलीन झाला तर मात्र बच्चू कडूंनी केलेली गद्दारीच त्यांना महागात पडली. त्यांनी स्थापन केलेला पक्ष संपुष्टात आला. यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडतायत या सगळ्या घडामोडी मात्र बच्चू कडूंसह एकनाथ शिंदेंना खूप महागात पडतील. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.
मित्रांनो आपणास काय वाटतंय, बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून चूक केली का, याबद्दल आपलं मत